सुरुवातीला आपण कटोरी जोडून घेऊया. अगदी न ओढता व्यवस्थित कटोरी जोडून घ्यायची. तर आपल्याकडं प्रत्येक मापाचे असे टेबल आहेत. कटोरीचे टक्स 9.5ची आता ही छातीची घडी असेल तर हा 9.5चा कटोरी. त्याची रुंदी आणि उंची ही प्रॉपर आली पाहिजे. प्रॉपर म्हणजे एकदम किंचितसुद्धा इकडं तिकडं अजिबात होता कामा नये. तर ती कशी घ्यायची ते मी ह्या टक्समध्ये सांगते आत्ता सध्याला. आता आपल्याला ही आपली अंगातली उजवी साईड आहे. उजवी साईड म्हणजे जिकडं आपण हुकाचे कप्पे करतो तर ती साईड बरोबर इथं अशी ॲक्युरेट घ्यायची. ह्या शिवणच्या बरोबर इथलं आपलं जे शिवण आहे ते बरोबर. आणि आपण जिकडं हुक लावतोय ती साईड अशी थोडीशी ह्या शिवण्याच्या पुढं एक पाव इंच ते अर्धा इंच, पाव इंचापेक्षा जर असं कमी घ्यायचं. एवढं पुढं वाढवून घ्यायची. आणि नंतर जसं टेबलमध्ये सांगितलं आहे की रुंदी 1.25 इंच सांगितली आणि उंची 2.25 इंच सांगितली. इथं 1.25 असं व्यवस्थित माप घ्यायचं. 1.25 आणि वरती 2.25. आणि हा टक्स असा मारून घ्यायचा. ह्याच्या शेजारनं दुसरा एक टक्स मारून घ्यायचा. जास्त टोक उभं राहून येत मग कटोरीला म्हणून थोडासा हा टक्स असा मोडून घ्यायचा. आणि हा बघा हा कटोरीचा टक्स पूर्णपणे मोडल्यानंतर किती सुंदर दिसतोय. चला आता आपल्या दोन्ही पण कटोरीच्या साईड तयार आहेत. तर आता इथं आपल्याला असा अर्धा इंचाचा कट द्यायचा आहे. इथून जिथून आपण क्रॉसपट्टी जोडतोय इथं तर इथून असा अर्धा इंचाचा इथपर्यंत हा कट द्यायचा आहे. हा दोन्ही साईडला द्यायचा आहे. इथून इथं असं अर्धा इंच अंतर घ्यायचं आहे आणि इथपर्यंत हा आकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि नंतर आता क्रॉसपट्टी जोडून घेऊया आपण. आता आपण क्रॉसपट्टी जोडताना हे आपलं शिवण जे आहे ते आपल्याला पुढं टाकायचं आहे इथलं.
आता आपला हा टेबल आहे. इथं सगळ्या प्रकारच्या पट्ट्या दिलेल्या आहेत. पाठीची पट्टी, काज बटन, ह्या किती इंचाच्या प्रॉपर ब्लाऊज एकदम ॲक्युरेट तयार होण्यासाठी ह्या पट्ट्यांचा टेबल दिलेला आहे. तसाच प्रत्येक मापाचा टेबल आपल्याकडे रेडी आहे. हा टेबल बघा की ज्यावेळेस आपली छातीची घडी 8.5 इंच असेल तर त्याला गळा रुंदी किती घ्यायला पाहिजे, बाही रुंदी किती घ्यायला पाहिजे, शोल्डर किती घ्यायला पाहिजे, मुंडा किती घ्यायला पाहिजे, तर हा सगळा टेबल आपल्याकडे रेडी आहे. तर हा आपला 9.5चा आजचा जो ब्लाऊज आहे 9.5 घडीचा आहे. तर ह्याला गळा रुंदी आपण 2 इंच घेतलेली आहे, बाही रुंदी 7.5 इंच घेतलेली आहे, शोल्डर 3 इंच आणि मुंडा 5.5 इंच. जसा हा टेबल छातीच्या घडीचा आहे तसाच हा टेबल आपला 9.5चा मी मगाशी सांगितलं की हा कटोरी टक्सचा आहे. आणि हा टेबल आपला आता ही 9.5ची घडी कशी घ्यायची हे पोटाच्या फिटिंगनुसार पाठीची घडी कशी काढायची त्याच्यासाठी हा टेबल दिलेला आहे. उदाहरणार्थ इथं सांगितलेलं आहे 26-27 इंच जर पाठीची आपली पोटाची फिटिंग असेल कमरेची तर त्याला 9 इंचाची घडी घ्यायची छातीची. 28-28 इंच जर पोटाची फिटिंग असेल तर इथं 9.5ची घडी घ्यायची. असा हा पूर्ण आपला टेबल तयार आहे. तसाच हा प्रत्येक मापाचा अप टू डेट टेबल इथं मी तयार केलेला आहे आणि ह्याच्यानुसारच मी क्लासेसमध्ये सगळे पॉईंट राबवून घेते. हां, आता ही 2 इंचाची पट्टी आपल्याला हुक पट्टी म्हणून वापरायची आहे आणि ही 3 इंचाची पट्टी आपल्याला बटन पट्टी हुकाचे कप्पे करण्यासाठी वापरायची आहे. तर ही पट्टी आपण सुरुवातीला दुमडून घ्यायची अशी आणि खालून जोडायची आपल्याला इथं अशी. पट्टी जोडल्यानंतर आपण ही पट्टी जिथं जोडली आपल्याला आपण ही तिथंच अशी दुमडून घ्यायची. आता आपली ही 2 इंचाची पट्टी आहे. ही आपल्याला हुक पट्टी म्हणून वापरायची आहे. हुक पट्टी जोडताना ही वरून जोडायची अशी. ह्याला आता आपण दाबटीप द्यायची अशी हुक पट्टीला. आणि हा भाग क्रॉस असतोय आपला तर ही पट्टी जोडताना वडायची नाही बिलकुल. हा भाग बिलकुल वडायचा नाही कटोरीकडला. अशी दुमडायची निम्मी आणि ही पूर्णच अशी दुमडून घ्यायची. एकदम सोपी पद्धत आहे ही. आता आपल्याला इथं असा अर्धा इंच गळा आपल्याला कोरून घ्यायचा आहे, गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं आपण पाठीचे टक्स घेतोय. पाठीचे टक्सची जी खालची रुंदी आहे ती अर्धा इंच घ्यायची आणि उंची 4 इंच घ्यायची.
ज्यांची जर जास्त हाईट असेल तर ही उंची हाईटनुसार बदलू पण शकते. आता पाठीची पट्टी जोडताना एक पॉईंट लक्षात घ्यायचा. हा टक्स असा इकडल्या साईडला पुढं टाकायचा आणि हा साईड ही खालचा भाग असा व्यवस्थित ताणून धरायचा आणि वरची पट्टी लूज सोडायची, म्हणजे पाठीची हात शिलाई उसवणार नाही. इकडला पॉईंट आहे इकडे घ्यायचा, तिकडला तिकडल्या साईडला घ्यायचा. आता आपण ह्याला अशी दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप देताना हा भाग असा ताणून धरायचा. शिवण आपलं जे शिवलेला भाग आहे ते ताणून धरायचा आणि सगळं हे आतलं शिवण ह्या पट्टीकडे येऊ द्यायचं. आपलं जे आतलं हे शिवण आहे ते पाठीच्या पट्टीला, जी पट्टी जोडतोय आपण त्या पट्टीकडं असं घ्यायचं इकडं आणि हा भाग असा ताणून धरून दाबटीप द्यायची. खूप पट्टी सुंदर बसते अशी. आता इथं शोल्डर जोडताना ह्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इकडं क्रॉस थोडं कमी पाव इंच घ्यायचं. इकडं अर्धा आणि इकडं पाव. गळ्याकडल्या साईडला जास्त अंतर घ्यायचं आहे आपल्याला. पण सेमच. इथं अर्धा आणि इथं पाव इंच. जे आपण आहे हां देतो सांगतो. आता आपण बाही जोडून केलं घेतोय. आता आपण हे जे शोल्डरचं शिवण आहे मगाच आपण जे जोडलेलं ते पाठीमागटल्या साईडला घ्यायचं आणि हा खड्ड्याचा भाग आपला बाहीचा हा पुढं घ्यायचा आणि ही जी बरोबर आपण इथं खाच दिलेली आहे ही शोल्डरवरती घ्यायची आणि बाही जोडून घ्यायची. बाही जोडताना किंचित सुद्धा ओढायची नाही. बॅक साईड जोडून घेतलेली. आता आपण ही फ्रंटची जोडून घेतोय. ही पण तशी जोडायची सेम. फक्त बाही आणि हा कुठलाच पार्ट फक्त ओढायचा नाही जोडताना. आता आपण इथं 1 इंचाची ही हात शिलाईची पट्टी मारून घ्यायची ब्लाउजला.
हां. आता ह्या आपल्या गळपट्ट्या आहेत. ह्या 1.5 इंचाचं अंतर आहे ह्या गळपट्टीचं आणि ह्या अशा क्रॉसमध्ये जोडून घ्यायच्या. क्रॉस नसेल तर असं क्रॉस करून घ्या व्यवस्थित. आणि हे असं जोडून घ्यायचं व्यवस्थित. आपली गळपट्टी आहे एकदम सरळ अशी व्यवस्थित आली तरच गोट छान येते. आता हे सुरुवातीला आपण अशी आत दुमडून घ्यायचे. तशी आत दुमडायची आणि ती पट्टी आपण डबल करायची. हा डबल पट्टीचा गोट आहे. खूप भरीव असा गोट येतोय हा. आता आपण गोटपट्टी जोडून घेऊया. आता ही पट्टी अशी डबल करायची. डबल केल्यानंतर अशी ओढायची, जराशी ताणून खाली टेकवून जोडून घ्यायची. बरोबर जे आकार आहेत ते त्या आकारानुसार पट्टी वळवून आपल्याला अशी जोडून घ्यायची. आपल्याला आकारानुसार पट्टी वळवायची. आकार आहे असाच ठेवायचा. हा आकार क्रॉसमध्ये असतो. हा जर आपण सरळ केला तर एक साईड खांद्यामध्ये लूज पडते आपली. त्यामुळे जसा आकार आहे तशी पट्टी वळवायची आहे. ही पट्टी जुळवल्यानंतर अशी ताणून धरायची जराशी किंचितची आणि मगच खाली टेकवायची. असं किंचित अंतर पुढे सोडून पट्टीला उरलेली कट करून टाकायची. आपण आता जिथं जास्त अंतर आले ते कट करून घ्यायचं. जरा जरा आपल्याला गोटमधून बाहेर ते दिसून नये अंतर म्हणून किंचित ते कट करून घ्यायचं. हा गोट असा व्यवस्थित भरीव करायचा आणि मग मारून घ्यायचा.
हा गोट असा भरीव येतो डबल कापडाचा असल्यास.